पुण्यातील बोबखेल आंदोलनाची दुसरी बाजू समोर आली आहे। पोलिसांना गावकऱ्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ झी मीडियाच्या हाती लागलाय। लष्कर हद्दीतील रस्त्याच्या प्रश्नावरून बोबखेलमध्ये आंदोलन झालं होतं आणि आता हा व्हिडिओ झी मीडियाच्या हाती लागलाय। पोलिसांना मारहाण करण्यात आली होती ग्रामस्थांकडून। ही दृश्य आपण पाहतोय। इतक्या मोठ्या जमावानं पोलिसांना अशा पद्धतीनं मारहाण केली आहे। पुण्यातल्या बोबखेल आंदोलनाची ही दुसरी बाजू म्हणावी लागेल। पोलिसांना ग्रामस्थांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ झी मीडियाच्या हाती लागलाय, जो आपण आता पाहताय। लष्करी हद्दीतल्या रस्त्याच्या प्रश्नावरून बोबखेलमध्ये आंदोलन झालं होतं आणि या वेळेला या आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी पोलिसांना मारहाण केली आहे। हा व्हिडिओ आपण पाहतोय। इतक्या मोठ्या जमावानं एका पोलिसावर अशा पद्धतीनं धाव करून जाऊन त्याला मारलेलं आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी कैलासपुरी आहेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। कैलास, हा व्हिडिओ समोर आलाय, यातून बोबखेल आंदोलनाची ही दुसरी बाजू समोर येते असं म्हणावं लागेल। मोठा जमाव आहे आणि पोलिसांना मारहाण करताना दिसतोय हा जमाव। सुवर्ण, बोबखेलच्या लष्करी हद्दीतील रस्ता सुरू करावा यासाठी जे आंदोलन झालं होतं त्याच्यामधली ही दुसरी बाजू नक्कीच आहे। सुरुवातीपासूनच पोलीस ऑफ द रेकॉर्ड सांगत होते की नागरिकांनी दगडफेक केली, नागरिकांनी पहिल्यांदा हिंसाचार केला, त्यामुळे प्रत्युत्तरादाखल पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला असं पोलिसांचे सुरुवातीपासूनच म्हणणं होतं। त्यांच्या म्हणण्याला थोडासा दुजोरा देणारा हा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। असं असलं तरी पोलिसांनी नागरिकांवर केलेला लाठी हल्ला जो आहे तो समर्थनीय नाहीये, पण त्याचबरोबर नागरिकांनीही पोलिसांना ज्या पद्धतीनं मारहाण केलेली आहे तीही चुकीचं असल्याचं या व्हिडिओमधून स्पष्ट होतंय। एकूणच त्या आंदोलनाच्या निमित्तानं जो काही हिंसाचार झाला तो या व्हिडिओच्या निमित्तानं समोर आलेला आहे। सुवर्ण, धन्यवाद कैलास, या संपूर्ण माहितीबद्दल। एक्सक्लुझिव्ह असा हा व्हिडिओ आपण झी 24 तासवर पाहू शकताय। बोबखेलचं आंदोलन कोणीही विसरलेलं नाहीये, मात्र या आंदोलनाची दुसरी बाजू आता समोर येते। पोलिसांनी लाठी हल्ला केला होता, तो समर्थनीय नसला तरी ग्रामस्थांचं हे वागणंही समर्थनीय नाहीये असंच म्हणावं लागेल। मोठ्या जमावानं पोलिसांवर इथे हल्ला केला होता आणि पोलिसही ऑफ द रेकॉर्ड सांगत होते की आधी ग्रामस्थांनी दगडफेक केली आणि त्यानंतर पोलिसांना लाठी हल्ला करावा लागला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।